आणि आता बातमी मुंबईकरांसाठी आहे। मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळण्याची आता वेळ आली आहे। याचं कारण म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 33% पाणी साठा शिल्लक आहे। आणि असं असतानाच आता केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं संपाचा हत्यार उपसलाय। मुंबई पालिकेनं केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे नवे नियम लागू केलेत। त्यामुळे टँकरनं पाणी पुरवठा करणाऱ्यांना आता विहिरी आणि बोअरवेलमधनं पाणी उपसा करण्यासाठी एनओसी घ्यावी लागणार आहे। ती बंधनकारक करण्यात आली आहे। त्यामुळे या निर्णयाविरोधात गुरुवारी 10 एप्रिलपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं बेमुदत संपाचा निर्णय घेतलाय। तर या संदर्भात आता आशिष शेलार यांनी केंद्राला पत्र पाठवत मुंबई महापालिकेवरती निशाणा साधलाय। टँकर चालकांची महापालिकेकडनं अडवणूक आणि छळ केला जातोय असा आरोप आशिष शेलारांनी केलाय। मुंबई टँकरनं कशा प्रकारे पाणी पुरवठा केला जातो आणि मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातला पाणी साठा नेमका आहे किती पाहूयात। मुंबईतल्या टँकरचं गणित आधी पाहूयात। 70% टँकर मानखुर्द, शिवाजीनगर आणि गोवंडीमध्ये जातात, जिथे पाण्याची कमतरता आहे। अशा भागात पुरेशा दाबानं पाणी पोहोचवणं हे कठीण आहे। तर मानखुर्द, गोवंडी परिसरामध्ये अनधिकृत नळजोडण्याही भरपूर आहेत। अनधिकृत नळजोडण्यांमुळे पाण्याचा दाब सुद्धा कमी होतो। टँकर माफिया जलवाहिनीतनं जोडण्या टाकून पाणी घेतात आणि पाण्याच्या चोरीमुळे कमी दाबानंही पुरवठा होत नाही। एका टँकरसाठी रहिवाशांना 10,000 मोजावे लागतात। तर टँकर माफियांकडनं संपूर्ण परिसरात पाण्यापायी प्रचंड लूट होते। तर परिसरामध्ये पुरवठ्यासाठी मनपाचा कोट्यवधींचा खर्चही होतो। तर मुंबईमध्ये महापालिकेची मान्यता असलेले 3000 हे अधिकृत टँकर आहेत। प्रत्यक्षात मात्र मुंबईमध्ये 40 ते 50 हजार टँकर हे पाणी पुरवठा करतात।